पावसानं हिरावून घेतलेला आहे। बीडच्या आष्टीमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते। आष्टीच्या शिंदेवाडीतील महेश बापू दरेकर यांनी 3 एकरमध्ये कांदा शेतात काढून ठेवलेला होता आणि कांदा मार्केटमध्ये घेऊन जायचा होता, मात्र पावसाने महेश दरेकर यांच्या शेतातील जवळपास 300 गोणी कांदा भिजलेला आहे। काही कांदा वाहून गेलाय तर उरलेल्या कांद्याचा चिखल झालेला आहे। गेल्या 5 महिन्यांपासून मेहनत घेऊन पिकवलेल्या कांद्याचा डोळ्यादेखत चिखल झालाय। एखाद 2 गोणी तर चांगला कांदा सापडेल यासाठी भर पावसामध्ये दरेकर कुटुंबातील 6 वर्षाची चिमुकली आपल्या कुटुंबियांसोबत कांदे गोळा करायला शेतावरती आलेली आहे। चिमुकलीच्या कांदा वेचायला येण्यामागे सुद्धा एक भाबडी आशा होती, कारण तिला कांदा विकल्यानंतर तिचे वडील नवीन कपडे आणि चप्पल घेऊन देणार होते। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे चिमुकलीच्या स्वप्नांचा चुरडा झाला आणि तिला अश्रू अनावर झालेले। अशामध्येच निसर्गापुढे हतबल झालेल्या तिच्या शेतकरी बापाला प्रतीक्षा आहे ती मायबाप सरकारच्या मदतीची। नवी चप्पल घ्यायचं, ट्रॅक्टर घ्यायचं। आता आमचे कांदे पाऊस कांदे वाहून गेलेत पाण्यात। साहेब मला आमची तुम्ही मदत करा। हे बघा आमचे कांदे असे ह्याला कोण मदत केली? मी कशी जाऊ आता साहेब? आमचा सगळा कांदा शेतात 3 एकर होता। त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला। खत, बियाणं, लावणं, मजुरी सगळं, त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही। पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा? परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार? सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते। आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे। यानंतर हिंगोलीमधली परिस्थिती बघूया। हिंगोलीमध्ये सुद्धा पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय। तर सेनगाव तालुक्यामध्ये बहुतांश भागामध्ये शेतकरी उन्हाळी भुईमुगाची लागवड करत असतात। सध्या ऐन भुईमुग काढणीच्या काळामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हैदोस घातलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना भुईमुग काढायला आता अडचण होते। काढलेल्या भुईमुगाच्या शेंगा सडल्यामुळे त्यांना मोड येत आहेत, तर भुईमुगाच्या झाडांना जनावरांना चाऱ्यासाठी वापर केला जातो। ही झाडं देखील पावसानं भिजून गेल्यात आणि त्यामुळे मोठं नुकसान होताना दिसतंय। शासनाने पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत। पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आमच्या भुईमुगाच्या शेंगाच्या खालून तर पाणी गेलेले आणि काढाचं तर फार नुकसान झालेले आहे। आणि या शेंगायला आता तुम्ही पाहू शकता की चौरे सुद्धा आलेले, म्हणजे कोंब फुटले तर शेंगाचं फार नुकसान झालेलं अशा प्रकारचं। आणि शेंगा या अगोदरच भाव कमी आहे, एक मजूर भेटणं तर आणि इकून तिकून का हल्ला त्याच्या खाली पाणून गेलं, त्याच्यामुळे त्याचं जे काळ्या पडल्या शेंगा आणि शेंगा काळ्या पडल्यामुळं त्याचं जे भाव आहे त्याला तर काही विचारणार नाही कोणी। आणि पहिलाच तर भाव कमी आहे आणि असं नुकसान झालेलं आहे। राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे। शेतांना तळ्याचं स्वरूप आलेलं दिसतंय, त्यामुळे शेतीमालाचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर हिंगोलीमध्ये पावसामुळे ओढे नाले हे प्रवाहित झालेत, तर कयाधू नदीपात्रात देखील पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदी प्रवाहित झालेली आहे। तर धाराशिवमध्ये 24 दिवसात 19 दिवस पाऊस झाला आणि यामध्ये जून महिन्याची सरासरी ओलांडलेली आहे। मे पासून सूर्यदर्शन दुर्मिळ झालंय। या पावसामुळे मशागतीची कामं खोळंबलेली आहेत। दरम्यान अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कांद्यासह भुईमुग, आंबा यासह अन्य शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। इकडे लातूरमध्ये गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पावसामुळे ओढे नाले ओसंडून वाहून लागलेले आहेत आणि शिरूर आनंदपाळ इकडे वाहणाऱ्या घरणी नदीला आता मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आले, त्यामुळे शिरूर आनंदपाळ इकडे बांधलेला पर्यायी पूल हा वाहून गेलाय। यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये 3 दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसतोय आणि सततच्या पावसामुळे शेतीच्या कामांना ब्रेक लागलाय। तर इकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहराला सुद्धा मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलेलं आहे। या पावसामुळे अनेक ओढे आहेत किंवा जे नाले आहेत ते दुथडी भरून वाहताना दिसत आहेत आणि शहरातील मुख्य रस्त्यावरून सुद्धा पाटासारखं पाणी वाहताना दिसतंय। अनेक दशकांनंतर मे महिन्यात इतका मुसळधार पाऊस पहिल्यांदाच पाहिल्याचं ग्रामस्थ सांगतात।
आपण कर्जतमधली दृश्य बघतोय, अहिल्यानगरमधली दृश्य आहेत. पावसानं झोडपून काढलेलं आहे. अगदी जून महिन्यामध्ये जशा पद्धतीचा पाऊस होतो असाच पाऊस हा मे महिन्यामध्येच बघायला मिळतोय. आणि मे महिन्यामध्ये एवढा पाऊस कधीच बघितला नव्हता असं सुद्धा स्थानिक सांगतात. मुख्य रस्त्यावरची सगळी दृश्य आहेत आपण बघतोय. वाहतुकीला सुद्धा याचा अडथळा होतोय. मुख्य रस्त्यावरती हे रस्ते जे आहेत ते पूर्णपणे जलमय झाल्याचं दिसतं.